श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. अध्याय 19 मद अनुग्रह. माझ्यावर म्हणजे खुद्द हेमाड पंतांवर झालेल्या बाबांच्या कृपा प्रसादाचे वर्णन. भाग दुसरा. श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री कुलदैवताला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हा साई लहानांहून अत्यंत लहान व मोठ्यांहून अत्यंत मोठा आहे. ब्रह्मदेवापासून ते लहानशा झुडपापर्यंत सर्व जातींच्या वस्तू तोच आहे. अशा सद्वस्तूला रंग रूप व काही आकार देऊन डोळ्यांनी पाहण्याची अंतःकरणात इच्छा उत्पन्न झाली. सूर्योपासक दिव्याची वात पेटवून सूर्याची भक्तिभावाने आरती करतात, किंवा गणपतीचे भक्त गुळाचा गणपती करून त्याला गुळाचाच नैवेद्य दाखवितात, अथवा काही लोक महासागरातून ओंजळीने पाणी घेऊन त्यानेच त्याला अर्घ्य देतात. हे सर्व वर पाहता योग्य नव्हे, परंतु सूर्य व सागर हे अत्यंत उदार मनाचे असल्याने ते भक्तांचा भाव पाहतात. त्यांचे उचित किंवा अनुचित यांकडे कुठले लक्ष, भक्तांचा गौरव करणे हाच त्यांचा हेतू असतो. समानशीले व्यसनेषु सख्यम. सारखा स्वभाव अथवा व्यसन किंवा छंद असलेल्यांची मैत्री असते. हा जरी सामान्य नियम असला तरी देह आणि आत्मा यांचे एकत्र राहणे हा याला मोठा व न टाळता येण्यासारखा अपवाद आहे. स्वभावाने जरी एकमेकांहून हे अगदी वेगळे असले तरी त्या दोघांची मैत्री आश्चर्यकारक आहे. एकाच दुसऱ्याशिवाय करमत नाही, एक क्षणही ते वेगळे राहत नाही. हा देह नाशवंत आहे, तर आत्मा कुठल्याही स्थित्यंतर किंवा बदलाशिवायचा आहे आणि कधीही नाश न पावणारा आहे. दोघांचे प्रेम अमर्याद आहे आणि त्यामुळे संसार चक्रातून पुन्हा पुन्हा फिरणे माणसाच्या वाट्यास येते. आत्मा ही मोठी शक्ती आहे, तिच्यापेक्षा अव्याकृत सूक्ष्म असते. तेच आकाश, प्रकृती किंवा अव्यक्त होय आणि त्यालाच माय असेही म्हणतात. या सर्वांपेक्षा पुरुष परमात्मा सूक्ष्म असतो, जेथे सर्व इंद्रियांना विश्रांती असते. सर्वांची अंतिम गती व शुद्ध ब्रह्म हे तेच. असा हा आत्मा स्वतः निर्विकारी स्फटिकासारखा अदूषित असून संसारामध्ये माया व कर्माने बांधलेला दिसतो. रंग जसा लाल, काळा किंवा पिवळा असेल तसा स्फटिकाचा रंग दिसतो, परंतु मुळात तो सर्व रंगांहून निराळा, स्थित्यंतराशिवायचा व निर्मळ असतो. दूर मैदानावर मृगजळ आहे असे वाटते. शिंपल्याच्या ठिकाणी चमकदार रूपे भासते आणि दोरीचे वेटोळे पाहून उगाच सर्पाचा खोटा भास होतो. दोरीवर सर्पाचा आरोप वस्तुतः जसा आधाराशिवाय चुकीचा आहे, तसाच मी देह आहे हा अभिमान मुळात मुक्त असलेल्या आत्म्याला खोटे बंधन आणतो. देह, इंद्रिया, मन व प्राण यांहून आत्मा वेगळा गुणधर्माचा आहे. तो स्वतःच्या तेजाने प्रकाशणारा शुद्ध चैतन्ययुक्त विकार व आकार यांच्या शिवायचा आहे. जोवर देह, बुद्धी, मन व प्राण यांचा अभिमान आहे, तोवर कर्तृत्व व भोक्तृत्व असणारच आणि त्यांची जाणीवही टाळता येणार नाही. वडाचे बीज किती सूक्ष्म
परंतु त्याच्या गर्भात संबंध वड्याच्या वृक्षाची शक्ती साठवलेली असते आणि त्या वृक्षाच्या पोटात अगणित बीजे असतात आणि त्या बीजांमध्ये कोट्यावधी वृक्ष असतात. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, एका बाजापोटी तरु कोटी कोटी, एका बीजापोटी तरु कोटी कोटी. अशा प्रकारे वडाच्या प्रत्येक बीजापोटी वडाचे एक एक वृक्ष असतो. याचा अनुभव सृष्टीच्या नाशापर्यंत होत असतो. या विश्वातही प्रत्यक्ष तसेच चालत असते, हे नीट लक्ष देऊन पहा. शाश्वतता, निर्भयता, मुक्तता, स्वतंत्रता व परमात्म्याची प्राप्ती यातच जीवनाचे साफल्य असते आणि आयुष्याचे अंतिम ध्येय असते. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, विरक्तीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत मनाला संसार अनित्य वाटत नाही तोपर्यंत विरक्तीची कल्पना स्फुरत नाही. परंतु या संसाराच्या नित्य वाटण्यामध्येच जगाचे अस्तित्व दुष्टोत्पत्तीस येते आणि हा वाटसरू मध्येच चकित होतो आणि त्याला कोठे जावे हे कळत नाही. असा हा विश्वाचा अभ्यास आहे. शुद्ध ज्ञान स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी मायेचा खोटा विलास आहे. प्रपंच उद्भवलेला स्वप्नाचा देखावा आहे. त्यासाठी उगाच त्रास करून घ्यावा. का करून घ्यावा? स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते म्हणून ते स्वस्वरूपी स्थित आहे. त्याला संसारातील कीर्ती, सत्ता व संपत्ती इत्यादी प्राप्त करण्याची आठवण नसते. सर्व आत्म्यांचे ऐक्य हे अनुभवाचे ज्ञान झाल्याशिवाय व आत्म्याचे खरे स्वरूप जाणल्याशिवाय शोकमोहाचे बंधन तुटण्याला दुसरा काही सावधानतेचा मार्ग नसतो. ज्ञानमार्ग हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. असा जरी बाबा रात्रंदिवस उपदेश करीत असत तरी ते सर्वसाधारणतः भक्ती मार्गाचेच अवलंबन करण्यास सांगत असत. ज्ञानमार्गाचा महिमा सांगताना ते म्हणतात की ज्ञानमार्ग रामफळासारखा असतो, भक्ती मार्ग म्हणजे सीताफळासारखा आस्वाद घेणे होय. हे सहज साधण्यासारखे व चवीला गोड असते. ज्ञान म्हणजे छान पिकलेले रामफळ व भक्ती म्हणजे गोड सीताफळ. दोन्ही एकापेक्षा एक रसाने भरलेले व मधुर असतात. सुगंधही दोघांचा तसाच सारखा असतो. रामफळाच्या आतील खाण्याचा पदार्थ गर्भाचा गीर फळ झाडाहून काढून जो खाली पिकवितो त्याला उगीर, त्याचा उग्र वास डोक्यात भरून त्रास होतो, त्याला उगीर लागतो. परंतु जो धीर धरून त्या फळाला झाडावरच पिकू देतो त्याला तो गोड लागतो. रामफळाची गोडी सरस खरी, परंतु झाडावर देठाला तो पिकेल तरच. जर तो जमिनीवर खाली पडले तर ते उगीर कडू होते. म्हणून झाडावरच जो पिकवू जाणेल त्यालाच त्याचा आस्वाद घेता येईल. सीताफळासाठी मात्र असले कष्ट लागत नसतात. त्याची गोडी थोडी कमी परंतु फार मोलाची असते. रामफळाला जशी जमिनीवर खाली पडण्याची भीती असते तशीच ज्ञानमार्ग अवलंबणाऱ्याला निर्भयता नसते. त्याला अणिमा, महिमा वगैरे अष्टसिद्धींवर विजय मिळवावा लागतो आणि थोडीही हाय गय करून चालत नाही. म्हणून दयेचे सागर श्री साई आपल्या शिष्यांना बहुतेक भक्ती व नामस्मरण यांचेच विवरण करीत असत. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. श्री साईबाबा देखील भक्तांचे संसार बंधन तुटायला हेच साधन सांगत असो. याविषयीची कथा मागील अध्यायात वर्णन करता करता राहिली, ती मी आता सांगतो. श्रोत्यांनी ऐकावे. एका वयाने वृद्ध व शक्तीने क्षीण असा म्हातारीने संकट उभे केले होते. तिने साईबाबांपासून मंत्र मागण्याचे साठी अन्न व पाणी वर्ज्य करण्याचे व्रत आरंभिले होते. तिची अशी स्थिती पाहून माधवरावांना भीती पडली आणि ते बाबांजवळ मध्यस्थी करायला गेले. अशी ही पूर्वीच्या कथेची अनुसंगती आहे. साईंच्या मनात विचार दर्शविणारी ही श्री साई सच्चरित रूपी ज्योती उजळली आहे. तिचा उजेड मार्गदर्शक होऊन साध्या भोळ्या
जनांना योग्य मार्ग सापडतो. बाबांच्या आज्ञेवरून माधवरावांनी माझ्याबरोबर ज्या सुंदर कथेला सुरुवात केली तीच आपण पुढे पुढे चालवू या. माधवराव म्हणाले, म्हातारीचा निश्चय पाहून बाबांनी तिच्यावर अनुग्रह केला. तिच्या मनाचा कल फिरविला आणि कथेत नवलच झाले. बाबांनी तिला प्रेमाने हाक मारून म्हटले, आई तू काग धरणे घेतले, स्मरण का तुला आठवले? कोणी पौढ बाई असली की बाबा तिला आई म्हणून हाक मारीत आणि पुरुषांना काका, बापू किंवा भाई म्हणून हाक मारीत. किती गोड नवल का या हाकेचे. जसे बाबांचे हृदय प्रेमळ असे तसे त्यांचे बोलणेही कानाला मधुर असे. श्री साई दीनांचे दयाळू व रंजल्या गांजल्यांचे कनवाळू होते. असो, बाबांनी तिला हाक मारली, आपल्या समोर बसविले आणि प्रेमपूर्वक आपल्या गुरुत्वाची गुप्त किल्ली तिच्या हातात दिली. संसारातील दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी भक्त चकोरांची तहान भागवण्यासाठी ज्ञानमय मेघरूपी बाबांनी स्वानंद रूपी जलाचा जो वर्षाव केला तो ऐका. ते म्हणाले, आई जीवाचे हाल का करतेस? मी केवळ तुकडे मागणारा फकीर आहे. माझ्याकडे प्रेमाने पहा. खरेच की मी लेक आहे आणि तू आई आहेस. आता माझ्याकडे लक्ष दे. तुला एक नवलाची गोष्ट सांगतो जी तुला खूप सुख देईल. पहा, माझा गुरु मोठा अवलिया आणि व कृपेचा सागर होता. त्याची सेवा करून करून मी दमलो, परंतु तो मला कान मंत्र देत नव्हता. माझ्या मनातही प्रबळ इच्छा होती की त्याची कास सोडू नये आणि खूप प्रयत्न करून त्याच्या मुखानेच मंत्र घ्यावा. सुरुवातीला त्याने मला लुबाडले, माझ्याकडून 2 पैसे मागितले. मी ते लगेच देऊन टाकले आणि मंत्रांच्या शब्दासाठी खूप विनंती केली. माझा गुरु पूर्ण काम होता. त्याला 2 पैशांचे काय काम? शिष्यांकडून पैसे मागतो त्याला निष्काम कसे म्हणावे? परंतु अशी शंका मनात येऊ देऊ नका. त्याला व्यवहारिक पैशांची इच्छा स्वप्नातही नव्हती. पैशाशी त्याला काय कर्तव्य? निष्ठा व सबुरी हे त्याचे 2 पैसे होते, दुसरे नव्हे. मी ते लगेच देऊन टाकले आणि त्यामुळे गुरुमाऊली माझ्यावर प्रसन्न झाली. धैर्य म्हणजे सबुरी, तिला कधीही दूर सारू नकोस. प्रसंग केव्हाही व कसाही जड पडला तरी हीच परपार नेईल. पुरुषांचे पुरुषत्व म्हणजे सबुरी, ती संताप व दीनता घालविते. प्रयुक्तीने संकटे निवारते आणि सर्व भीती बाजूला सारते. सबुरीच्या वाटेला यश येते आणि विपत्ती 12 दिशांना पळून जाते. येथे अविचार रूपी त्रासदायक गोष्ट कोणाला ठाऊक नसते. सबुरी ही सद्गुणांची खाण व सद्विचार रूपी राजाची राणी आहे. मनुस्मृतीत देखील 10 सद्गुणात गृती म्हणजे सबुरीलाच प्रथम स्थान दिले आहे. निष्ठा व सबुरी या सख्या बहिणी असून एकमेकांना जीव की प्राण असतात. सबुरी शिवाय मनुष्य प्राण्याची स्थिती दीनवाणी होते. पंडित असो वा मोठा गुणवंत असो, हिच्याशिवाय त्याचे जीवन व्यर्थ असते. गुरु जरी स्वतः समर्थ असला तरी शिष्यांकडून त्याला तीव्र बुद्धीची, सबळ श्रद्धेची व धैर्ययुक्त सबुरीची अपेक्षा असते. दगड व हिरा हे दोनही सहाणेवर घासले तर स्वच्छ होतात, परंतु दगड दगड राहतो आणि हिरा मात्र तेजाळ होतो. चमकविण्यासाठी दोघांनाही एकच विधी केलाय, परंतु दगडाला हिऱ्याचे पाणी चढेल काय? हिऱ्याची तेजाळ हिरकणी बनेल आणि दगड आपला गुळासारखा गुळगुळीतच राहील. 12 वर्षे गुरूंच्या पायाशी राहिलो आणि गुरुने लहानचा मोठा केला. गुरुच्या पोटात अत्यंत प्रेम होते आणि मला अन्न वस्त्राचा तोटा नव्हता. माझा गुरु भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा होता, त्याला शिष्याचा खरा जिव्हाळा होता. माझ्या गुरुसारखा गुरु विरळाच आणि त्याच्या सहवासाच्या सुख सोहळ्याचे वर्णन करता येत नाही. त्या प्रेमाचे काय वर्णन करावे? त्याचे मुख पाहता माझे डोळे ध्यानस्थ होत असत. आम्ही दोघेही अति आनंदित असायचो आणि मला दुसरे काही पाहणेच नसायचे. मी रात्रंदिवस प्रेमाने गुरुमुखाचे अवलोकन करीत असत. मला न भूक न तहान आणि गुरुशिवाय माझे मन अस्वस्थ होत असे. त्यांच्याशिवाय दुसरे ध्यान मला नव्हते, त्यांच्याशिवाय दुसरे माझे लक्ष नव्हते. गुरु हेच एक माझे अनुसंधान होते. खरेच गुरु कौशल्य अजबच असते. माझ्या गुरुचेही हीच अपेक्षा होती, याशिवाय त्यांची दुसरी काही इच्छा नव्हती. त्याने माझी कधी उपेक्षा केली नाही आणि माझे संकटापासून सदा रक्षण केले.
कधी मी गुरु पायापाशी होतो तर कधी समुद्राच्या पैलतीरी होतो, परंतु त्यांच्या सहवास सुखाला अंतर्लोन होतो. तो मला कृपायुक्त दृष्टाने सांभाळत होता. कासावी जशी आपली पिल्लांना कासवी जशी आपल्या पिल्लांना स्वतः दृष्टीने खाऊ घालते, तशीच माझी गुरुची तरा होती. दृष्टीनेच तो लेकरांना सांभाळत असे. आई, या मशिदीत बसून मी जे सांगतो ते खरे मान. गुरुने माझे कान नाही फुंकले तर तुझे मी कसे ग फुंकू? कासवीच्या प्रेमदृष्टीनेच तिच्या पोरांना सुख संतोष लाभतो. आई, उगाच कशाला दुःखी होतेस? मला उपदेश गोष्टी ठाऊक नाही. कासवी नदीच्या एका किनारी तर व तिची पोरे पलीकडच्या वाळवंटावर असताना दृष्टीनेच त्यांचे पालन पोषण होते. म्हणून म्हणतो, मंत्रांच्या व्यर्थ खटपटी कशासाठी पाहिजे? तर आता तू जा आणि अन्न खा. जीभ धोक्यात घालू नकोस. माझ्याकडे फक्त लक्ष दे, म्हणजे परमार्थ हातास येईल. तू माझ्याकडे अनन्यपणे पहा आणि मीही तुझ्याकडे तसाच पाहीन. याशिवाय दुसरे काही माझ्या गुरुने मला शिकवले नाही. साधना संपन्नतेची म्हणजे ज्ञान प्राप्तीची 4 साधने म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षडसंपत्ती व मुमुक्षता मिळवण्याची गरज नाही. 6 शास्त्रांच्या निपुणतेची जरुरी नाही. फक्त एक पुरता विश्वास असावा की गुरुच करता व हरता आहे. म्हणूनच गुरुचे महत्व फार मोठे आहे. गुरु साक्षात ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर आहे. असे जो कोणी गुरुची ही स्थिती जाणतो तो त्रैलोक्यात धन्य होतो. अशा प्रकारे त्या म्हातारीला बाबांनी बोध केल्यावर ती गोष्ट तिच्या मनात ठसली आणि तिने बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवून आपले व्रत थांबविले. ही कथा ऐकून मुळापासूनच तिची समर्पकता माझ्या मनातील विचारांशी संबंधित असलेली जाणून आणि तिची सार्थकता मला उपयोगी पडलेली पाहून माझ्या मनाला आनंदपूर्वक आश्चर्य वाटले. बाबांची ही लीला पाहून परमानंदाने माझा कंठ दाटला. प्रेमाचा उमाळा येऊ गहीवरून आला आणि हा उत्तम उपदेश मनास ठसला. माझा कंठ दाटलेला पाहून माधवराव मला म्हणाले, का हो अण्णासाहेब, का गहिवरला आणि स्वस्त कशासाठी बसला? बाबांच्या तर कथा अगणित आहे, किती म्हणून सांगू आता तुम्हाला? माधवराव असे बोलत असताना मशिदीतील वाजत असलेली घंटा ऐकली. रोज दुपारी जेवणाआधी भक्त मशिदीत जाऊन बसत असत आणि गंध, अक्षता, अर्ध्य पाद्य, हातपाय धुण्याची पाणी इत्यादी विधींसह बाबांची पूजा करीत असत. त्यानंतर बापूसाहेब जोग पंचारती घेऊन बाबांना भक्तियुक्त प्रेमाने ओवाळीत असत आणि भक्त लोक आरत्या म्हणत असत. त्या आरतीचा उत्तम निदर्शक असा ही घंटा घनघन वाजू लागली आणि आम्ही मनाची इच्छा तृप्त झाल्याची मशिदीची वाट धरली. दुपारची ही आरती पुरुष व स्त्रिया एकत्र येऊन करीत असत. स्त्रियांवर मशिदीत आणि पुरुष खाली मंडपात असत. मंगल वाद्यांच्या गजरात तासांच्या झणत्यारात अत्यंत हर्षभराने व उच्च स्वराने ते सर्व आरत्या म्हणत असत. आम्ही मंडपात दरात पोहोचलो तेव्हा आरती जोरजोरात चालली होती. मशिदीची पायरी पुरुषांमंडळींनी वेढलेली होती आणि वर जाण्याची किंचितही जागा नव्हती. माझ्या मनात होते की आरती संपेपर्यंत खाली असावे आणि आरती संपल्यावर इतर मंडळींबरोबर वर बाबांजवळ जावे. माझ्या मनात असे मी आणले खरे, परंतु माधवराव स्वतः पायरी चढले आणि हाताने धरून मलाही ओढले आणि बाबांजवळ घेऊन गेले. बाबा आपल्या जागी बसून स्वस्तपणे चिलीम पित होते आणि समोर जोग डाव्या हाताने घंटा वाजवीत पंचारती ने त्यांना ओवाळीत होते. अशा त्या आरतीच्या ऐन रंगात माधवराव बाबांच्या समोर उजव्या बाजूस स्वतः बसले आणि मलाही बसवले. मग शांतीमूर्ती संतांचे मुकुटमणी बाबा मंजूळ शब्दात मला म्हणाले, शामरावांनी काय दक्षिणा दिली ती मला दे. मी म्हणालो, बाबा हे शामराव येथेच आहेत. त्यांनी दक्षिणेऐवजी नमस्कार दिला आणि मला म्हणाले, हे माझे 15 रुपये बाबांना द्या. त्यावर बाबा म्हणाले, बरे ते असू दे, काही गोष्ट केल्या का? दोघे काही बोलले का? काय काय गोष्टी केल्या ते आता मला सर्व सांग. नमस्काराची गोष्ट जाऊ दे, त्याच्याशी काय काय गोष्टी केल्या ते समग्र आता मला ऐकव. गोष्ट सांगण्याची मला उत्कंठा होती आणि पोटात परमानंद मावत नव्हता.
एवढा मोठा आरतीचा गजर होता तरी तो परमानंद ओठातून बाहेर पडला. तत्काळ टेकून बसलेले बाबा देखील गोष्ट ऐकायला पुढे आले आणि मी देखील पुढे तोंड करून ते सांगायला सुरुवात केली. बाबा, तेथे ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सर्व मनाला गोड वाटल्या. त्यातील त्या म्हातारीची कथा ऐकून मला फार नवल वाटले. बाबा शामरावांनी ती मला सांगितल्यावर आपण कळकळ मला दिसून आली आणि या कथेच्या रूपाने माझ्यावर अनुग्रह केला असे निश्चित वाटले. त्यावर बाबा मोठ्या उत्सुकतेने म्हणाले, सांग ती मला सगळी कथा, पाहूया कसे ते नवल आणि कसा तो अनुग्रह. गोष्ट मी तशीच ऐकलेली होती, शिवाय मनात फारच ठसलेली होती. ती मी न अडखळता बाबांना कथन केले आणि ती ऐकून बाबांची मनोवृत्ती प्रसन्न दिसली. अशा प्रकारे सगळी हकीकत मी सांगितली आणि बाबांनीही ती लक्ष देऊन ऐकली. लगेच ते मला म्हणाले, हे फार मोलाचे मानून नीट लक्षात ठेवावे. नंतर अतिउल्हासाने पुन्हा त्यांनी प्रश्न केला, ती ऐकलेली गोष्ट किती गोड होती, ती तुझ्या मनात ठसली का? सार्थकता खरीच मानली का? मी म्हणालो, बाबा, ती कथा ऐकल्यावर मला शांत वाटले, माझ्या मनाची पीडा दूर झाली आणि मला निश्चित मार्ग कळला. त्यावर बाबा म्हणाले, आमची युक्ती आगळी आहे, ती ही एकच गोष्ट मनात धरावी, फार उपकारक होईल. आत्म्यांचे नीट अनुभवजन्य ज्ञान प्राप्त करणे आणि त्यासाठी त्याचे ध्यान करणे हेच आत्म्याचे अनुष्ठान होय आणि त्यामुळे वृत्तीचे समाधान होय. सर्व इच्छांपासून मुक्त होऊन सर्व प्राण्यांमध्ये वास करणारा परमेश्वर मनात आणावा, म्हणजे व्यवस्थित ध्यान होईल आणि जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त होईल. केवळ मूर्तिमंत हे ज्ञान चैतन्य अथवा अत्यंत आनंद तेच माझे स्वरूप जाण आणि त्याचेच नित्य ध्यान करीत जा. हे निर्गुण निराकार रूपाचे ध्यान साधले नाही तर माझे सगुण साकार रूप लक्षात आणून नखांपासून शेंडीपर्यंत मला रात्रंदिवस मनात आण. असे माझे ध्यान करता करता वृत्ती एकाग्र होईल आणि ध्यान व ध्येय यांचे भान नष्ट होऊन जाईल. अशा प्रकारे हा तिघांचा समुदाय नाहीसा झाला म्हणजे ध्यान करणाऱ्याला अत्यंत चैतन्यता प्राप्त होईल. हेच ध्यान करण्याचे अंतिम उद्दिष्ट आहे. यामुळे ब्रह्माशी ऐक्य तुला प्राप्त होईल. कासवी नदीच्या अलीकडच्या काठावर असते तर तिची पिल्ले पलीकडच्या काठावर असतात. त्यांना दूध किंवा आईची उबे मिळत नाही, परंतु फक्त आईची दृष्टी त्या बालकांचे पोषण करीत असते. पिल्लांनी सदा आईचे ध्यान करायचे असते, दुसरे काही करायचे नसते. त्यांना दूध नको आणि चारा किंवा अन्नही नको. आईकडे पाहणे हेच त्यांचे पोषण असते. हे जे कासवीचे पिल्लांकडे पाहणे असते म्हणजे प्रत्यक्ष अमृताची वृत्तीच होय. त्यामुळे पिल्लांना जसा स्वानंद रूपी पोषणाचा लाभ होतो तसाच गुरु शिष्यांनाही एक रूप बनण्याचा लाभ होतो. याप्रमाणे साईबाबांच्या तोंडचे शब्द निघाले आणि आरतीचा गजर थांबला. सर्वांनी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय असा पुकारा केला. निरांजन दाखविण्याचा विधी संपला आणि आरती सुद्धा तपशीलवार आटोपली. मग बापूसाहेब जोग खडी साखर अर्पण करू लागले. म्हणून बाबांनी आपल्या हाताचा पंजा पुढे केला. त्यात नेहमीप्रमाणे जोगांनी उंजळभर खडीसाखर नमस्कार पूर्वक अत्यंत प्रेमाने घातली व बाबांनी ती संबंध खडीसाखर माझ्या हातात रिकामी केली आणि म्हणाले, मी सांगितलेली ही गोष्ट लक्षात ठेवली तर यासारखी स्थिती होईल. त्यावर मी बाबांना अभिवंदन करून हेच कृपेचे दान मागितले. हेच आशीर्वादाचे शब्द मला पुरे आहेत, मला सांभाळून घ्या. त्यावर बाबा म्हणाले, ही कथा ऐकावी, तिचे मनन करावे आणि त्याचे पुन्हा चिंतन करावे, म्हणजे ही चांगली लक्षात राहील, सारखी आठवेल आणि अत्यंत आनंदाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे जे काही कानांनी ऐकलेस ते जर तू मनात धरशील तर स्वतःच्या कल्याणाची खाणच तुझ्यासाठी उघडेल आणि तुझी सर्व पापे धुवून निघतील. सोसाट्याचा वारा चालला म्हणजे समुद्रावर लाटा उसळतात आणि असंख्य बुडबुड्यांसह फेसांचा साठा किनाऱ्यावर येऊन आदळतो. लाटा, बुडबुडे, फेस, भोवर हे सर्व एकाच पाण्याचे विविध प्रकार असत. सर्व दृष्टीच्या भ्रमाचा पसारा असतो. वारा शांत झाला की ते विरून जातात. हा काय प्रकार झाला म्हणावा? हे सर्व नाश पावले म्हणावे का?
तर हा सर्व मायेचा खेळ जाणून झाले गेले सारखेच आहे असे समजावे. सृष्टीची ही अशीच घडामोड असते, म्हणून विवेक संपन्न माणसाला त्यांचे कौतुक नसते. ते नाशवंत वस्तूंची आसक्ती ठेवून नसतात आणि शाश्वत वस्तूंची जोड साधून घेत असतात. ज्ञानापेक्षा ध्यानाचे महत्व जास्त आहे, परंतु त्यासाठी यथार्थ ज्ञान असावे लागते. सद्वस्तूचा म्हणजे ब्रह्माचा सर्वतोपरी समज किंवा बोध झाल्याशिवाय त्याचे नीट ध्यान साधत नसते. आत्म्याचे चांगले अनुभवजन्य ज्ञान हेच ध्यानाचे मूळ होय. यालाच अंतर्यामी आत्म्याचे अनुष्ठान म्हणतात. परंतु जो विशेष मुद्दे किंवा गोष्टींशिवाय आहे त्याला ध्यानात कसा आणता येईल, तो तर फसवून जातो. तर अंतर्यामी आत्मा हाच ईश्वर होय आणि जो ईश्वर तोच गुरु होय. तिघांमध्ये भेद मुळीच नसतो. पुन्हा पुन्हा चिंतन चांगले पक्के झाले आणि ध्याता व ध्यान एकमेकात मिसळून गेले म्हणजे दिवा जसा अजिबात वारा वाहत नसताना स्थिर असतो, त्याप्रमाणे चित्ताला शांतता येते आणि तिलाच समाधी म्हणतात. सर्व इच्छा आकांक्षांपासून अगदी मुक्त होऊन ते सर्व प्राण्यांचा अंतर्यामी आहे असे जाणून आपल्याशिवाय जगात दुसरे काही नाही हे समजून कसलाही व कोणाचीही भीती नसलेली स्थिती प्राप्त झाली की तो ध्यानात येतो. मग अविद्येमुळे उत्पन्न झालेल्या कर्मांच्या बंधनांचे संबंध तटातट तुटतात, विधी निषेधाचे निर्बंध सुटतात आणि मुक्तीचा आनंद लुटायला मिळतो. आधी आत्मा आहे की नाही, तो एकच आहे की ठिकठिकाणी निरनिराळा आहे आणि तो कर्म करणारा आहे की जो कर्म करीतच नाही हे पाहण्यासाठी सहाही शास्त्रे धुंडाळवीत. सर्व प्राण्यांमधील आत्मे एकच आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हीच ज्ञानाची पराकाष्ठा आहे. मोक्षाची व परमानंदाची उत्पत्ती खरी तेथूनच होते. आंधळ्याला माणसाकरिता हत्तीचे वर्णन करण्यासाठी बृहस्पती सारखा म्हणजे अत्यंत बुद्धिमान समजला जाणारा दैवाचा गुरु वक्ता आणला तरी त्याचा वक्तृत्वाने हत्तीचे स्वरूप ध्यानात येत नसते. वाणीला अगम्य अशा वस्तूचे वर्णन करता येत नसते. वक्त्याचे तोंड व श्रोत्यांचे कान या काय गेलेले डोळे परत आणतील. हत्तीचे कुरकुरे स्वरूप पाहण्यासाठी केवळ डोळे हेच उपयोगी पडणारे असतात. डोळे नसताना आंधळ्याच्या अनुभवाला हत्ती कसा येईल, तसेच गुरु जेव्हा दिव्य नेत्र देईल तेव्हाच ज्ञानाचा ठेवा हाती येईल. साईबाबा स्वतः संपूर्ण अनुभवात ज्ञानाचा साठा आहेत. त्यांच्या स्वरूपाचे यथास्थित ज्ञान करून घेणे हेच त्यांच्या ध्यानाचे अनुष्ठान व दर्शन आहे. अविद्या काम व कर्म ह्यांच्या बंधनापासून संपूर्णपणे मोकळे होण्यासाठी दुसरे काही साधन नाही हे लक्षात ठेवा. साई नाही तुमचा किंवा आमचा, तो तर खरोखर सर्व प्राण्यां वास करणारा आहे. सूर्य जसा सगळ्या जगाचा आहे तसाच हा सर्वांचा आहे. आता त्याचे सर्वसाधारण व अमूल्य बोल ऐका. वेळोवेळी म्हटलेले ते बोल लक्षात ठेवले तर तुमचे हे हित सदा सर्वदा सफल होईल. पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोठेही जातच नाही. म्हणून माणसांनाच काय पशुपक्ष्यांनाही हडहड करू नकोस. आल्या गेल्याचा आदर कर. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला भाकरी, उघडे अंग असलेल्याला वस्त्र आणि ठाव ठिकाण नसणाऱ्याला बसण्यासाठी ओटा दिला तर श्रीहरीला संतोष होईल. तुझ्या मनात एखाद्याला पैसा कसा द्यावा अशी शंका वाटत असेल तर देऊ नकोस, परंतु त्याच्या अंगावर कुत्र्यासारखा ओरडू नकोस. कोणीही तुला 100 बोल बोलू दे, तू त्याला उलट कटू उत्तर देऊ नकोस. सदा सहिष्णुता धरलीस तर अमर्याद सुख लाभेल. दुनिया इकडची तिकडे झाली तरी आपण मागे पुढे होऊ नये. आपल्या जागी अगदी स्वस्थ राहून दुनियेतील कौतुक तेवढे पाहावे. तुमच्या आमच्या मधील भिंत पाडून टाका, म्हणजे जाण्या येण्याचा प्रशस्त मार्ग अगदी निर्धास्त होईल. मी तुपाची भेदवृत्ती हीच ती गुरु शिष्यांमधील भिंत. ती निश्चितपणे पाहून टाकली नाही तर त्यांच्यामध्ये ऐक्य स्थिती प्राप्त होणे कठीण. अल्लाह मालिक त्याच्याशिवाय आपला कोण संरक्षण करता नाही. त्याची करणी अलौकिक, अमौलिक व न कळणारी आहे. तो जे करील तेच होईल, त्याचा मार्ग तोच दाखविल.
एकही क्षण न लागता वेळ येईल आणि आपल्या मनाची इच्छा पुरी होईल. ऋणानुबंधांच्या गाठी आहेत म्हणून तुमचा आमच्या भेटीचा दैववशात झाला आहे. तरी पोटात एकमेकांबद्दल प्रेम धरूया आणि सुख संतोष अनुभव घेऊया. येथे कोण अमर आहे कृतार्थ त्याला म्हणावा, ज्याला परमार्थ लाभला आहे. नाही तर जोपर्यंत श्वासोश्वास चालतो तोपर्यंत जीव मात्र जिवंत राहत असतात. हे कृपा वचन कानी पडले आणि माझे आतुर मन सुखावले. तहानलेल्याला मला जणू काय पाणी लाभले आणि मी आनंदयुक्त झालो. जवळ अति अप्रतिम बुद्धी असेल व कधीही न ढळणारी गाढ श्रद्धा असेल तरीही साई सारख्या गुरुचे बळ लाभायला प्रबळ भाग्याची आवश्यकता असावी लागते. यातील सार पाहून जाता श्रीकृष्ण भगवान गीतेत जे बोलले ते अगदी खरे आहे. ये यथामा प्रपद्धन्ते तांस्थ थैव भजाम्यहम. जे मला असे भजतात तसे मी त्यांना फल देतो. म्हणजे सर्व भार कर्मांवरच आहे. जसे कर्म केले असेल असे ध्यान जोडले असेल आणि जसा अभ्यास असेल केला त्याप्रमाणे हित साधले जाते. हेच या अध्यायातील तात्पर्य आहे आणि हेच येथील बोधामृत होय. अनन्याश्रित यंतो मामम. जे अनन्य भावाने माझे चिंतन करतात त्या नित्य योग युक्त पुरुषांचा प्रपंच निर्वाह गोविंद पूर्णपणे चालवितो. हेच भगवतीचे वर्म येथेही लागू पडते. हा गोड उपदेश ऐकून माझ्या डोळ्यांसमोर स्मृतीचे देवान भाव यनानन्नेन म्हणजे याने म्हणजे यज्ञाने तुम्ही देवांची संभावना करा म्हणजे ते तुमच्याकरिता कळवळतील. हे वचन उभे राहिले. तुम्ही जोर काढू लागा. दुधाची काळजी सर्वस्वी टाकून द्या. तुमच्या पाठीमागे दुधाची वाटी घेऊन मी उभा आहे. परंतु म्हणाल की जोर मी कढावे आणि दुधाचे प्याले तुम्ही यथेच्छ प्यावे तर असेले मला ठाऊक नाही. माणसाला कार्य करण्यासाठी तत्पर असावे. बाबांची ही शपथपूर्वक सांगितलेली वाणी प्रमाण म्हणून जे कोणी वर्तन करतील त्यांना येथे पृथ्वीवर व स्वर्गातील सुखाची खाणच सापडेल हे जाणावे. आता श्रोत्यांना आणखी मी विनंती करतो की एक क्षण चित्त सुस्थिर करा आणि माझ्या अनुभवाची निश्चयाला पोषक देण्याच्या साईबाबांच्या स्वभावाबद्दलची एक कथा ऐका. एखादे चांगले काम करण्याचा नेम धरला तर साई महाराज कसे उत्तेजन देतात आणि ओठ हलविल्याशिवाय कसा अनुग्रह करता ते ऐका. भक्ताने बाबांना अनन्यपणे शरण जावे म्हणजे मग त्याला भक्तीचे कौतुक पाहायला मिळेल आणि बाबांच्या लीलेचे नित्य नवे आश्चर्य अनुभवायला मिळेल. असो, प्रातःकाळच्या प्रहरी झोपेतून जाग आल्यावर जर चांगल्या विचारांची लहर उठली तर तीच निश्चयाने वाढवावी. पुढे त्याच विचारांची आणखी जोपासना झाली तर अत्यंत संतोष होईल, बुद्धीचा विकास होईल आणि मनाला प्रसन्नता लाभेल. असे हा संतांचे वचन आहे. मला वाटले की त्या वचनाची प्रचिती घ्यावी. त्याप्रमाणे जेव्हा मी अनुभव घेतला तेव्हा माझ्या मनाला शांती वाटली आणि अंतःकरणाला आश्चर्य वाटले. शिर्डी सारखे पवित्र स्थान व गुरुवार सारखा मंगल दिवस होता. मनाला वाटले रामनामाचा अखंड जप करावा. बुधवारी रात्री बिछाण्यावर शरीर निद्रावश होईपर्यंत माझे मन मी श्रीराम प्रभूंच्या चिंतनात गर्क करून हृदयात तसेच कायम ठेवले. प्रातःकाळी जागा आल्याबरोबर मनाला राम नाम आठवले आणि अशी वृत्ती उठलेली पाहून जिभेची सार्थकता झाल्यासारखे वाटले. मग निश्चयाने मन स्थिर केले. शौच व मुख मार्जन आटोपून मिळतील ती फुले गोळा करून साईबाबांच्या पहाटेच्या दर्शनाला निघालो. दीक्षितांचे घर सोडले आणि बुट्टींच्या वाड्यावर बाहेर पडलो. तो औरंगाबादकर यांना मधुर संगीत गाताना ऐकले. त्या गीतेची
प्रसंगानुरूपता ओवी रूपाने सांगितली तर मुळीच स्वाभाविक गोडी जाईल आणि श्रोत्यांचा विरस होईल. म्हणून ते गीताच मूळ सकट शब्दशः मी गाऊन दाखवितो, म्हणजे श्रोतेजण आनंदित होतील आणि त्यांना मूळ गीतातील शुद्ध उपदेश जाणवेल. गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कुछ मानत नाही. अंदर राम बाहर रामा, जहां देखे वहां पूरन कामा. जागत राम सोवत रामा, सपने में देखत सीता रामा. एका जनार्दनी अनुभव निका, जहां देखा वहां राम सरिखा. हे भैया, गुरु कृपेचे अंजन म्हणजे डोळ्यात घालायचे काजळ, ज्यामुळे दृष्टी साफ होते, ते मला लाभले आहे. आता मी रामाशिवाय दुसरे काही मानतच नाही. अंतःकरणात राम, बाहेर राम, जेथे पाहावे तेथे हा पूर्ण काम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झालेला राम दिसत आहे. जागे असताना राम, झोपले असताना राम व स्वप्नातही हा सीताराम मला दिसत असतो. स्वामी जनार्दनाच्या शिष्य एकनाथाला एक उत्कृष्ट व सुरेख अनुभव येत आहे. त्याला जेथे पाहावे तेथे सारखा रामच दिसत आहे. आधीच मनाने निश्चित केले होते की रामनामी चित्ताला नेम लावावा आणि त्या निश्चयाला सुरुवात होत नाही, तोच या गीताने जणू काय त्याला दृढताच दिली. त्यामुळे मनाला जाणीव झाली की माझ्या निश्चय रूपी अंकुराला दयासागर साई समर्थ या गीत रूपी पाण्याचा शिडकाव करीत आहे का. हातात तंबोरी घेऊन साईबाबांच्या समोर अंगणात उच्च स्वराने औरंगाबादकरांनी म्हटलेली ही ओळ मी ऐकली. औरंगाबादकर बाबांचे भक्त व माझ्यासारखेच बाबांच्या पायी अनुरक्त होते. अनेक गीते तोंडपाठ असताना हेच गीत त्यावेळी त्यांना गाण्याची स्फूर्ती का बरं व्हावी. माझ्या मनातले विचार कोणाला ठाऊक नव्हते. मग हेच गीत का गायले जावे. बाबा जसे सूत्र हलवितात तसेच मनात स्फुरण होते. आम्ही सर्व केवळ कळसूत्री बाहुल्या आहोत आणि साई माऊली सूत्रधार आहे. त्यांनी स्वतः न बोलता चांगली उपासना माझ्या हाती दिली. माझ्या मनातील इच्छा जणू काय बाबांच्या अंतःकरणात प्रतिबिंबित झाली आणि वर वर्णन केल्याप्रमाणे त्यांनी त्याची उचित प्रचिती मला ठामपणे दाखविली. या नामाचे केवढे महत्व संतांनी व आचार्यांनी वर्णिले आहे. मी पामर त्याचे आणखी काय वर्णन करू. स्वामी समर्थ रामदास म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भावांचे, जीवान मानवा हेची कैवल्य साचे. मनाचे श्लोक 88. संत तुकोबा म्हणतात, तुका म्हणे रामनामी कृतार्थ झालो आम्ही. नाम घेताना लागे मोल, नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षरे काम उच्चारावा राम राम. संत तुलसीदास म्हणतात, राम नाम कर अमित प्रभाव. संत पुराणे उपनिषद गावा. सतत जपत शंभू अविनाशी. शिव भगवान ज्ञान गुण रासी. रामरक्षा स्तोत्रात तर शंकराने पार्वतीला रामनामाचे महत्व सांगताना त्यांची तुलना श्री विष्णूच्या 1000 नावांबरोबर केली आहे. राम रामेती रामेती रामे रामे मनोरमे, सहस्त्र नामे तत्तुल्यम राम नामे वरानने. या नामामुळे स्वरूप प्राप्ती होते. राम हे 2 अक्षरे तो कोळी उलटे म्हणाला आणि वाटपाड्या असून त्याचा उद्धार झाला. वाल्या नावाचा कोळी असून त्याची वाल्मिक ऋषी झाला आणि बोलले शब्द होण्याची सिद्धी प्राप्त झाली. मरा मरा उलटे म्हणता म्हणता जिभेवर राम उमटला आणि राम जन्माला येण्याचा आधीच त्याचे चरित्र लिहिता झाले. राम नामाने पतित पावन होतात. राम नामाने मोठा लाभ होतो. रामनामाने अनन्य भजन घडते आणि रामनामाने माणसाला ब्रह्मप्राप्ती होते. रामनामाच्या अवर्तनाने जन्म मरणाचे धरणे उठते. एका रामनामाच्या स्मरणाने अगणित लाभ होतात.
जेथे रामनामाचे गर्जन असते तेथे विष्णूचे सुदर्शन चक्र फिरते आणि कोट्यावधी विघ्नांचा नाश करीत असते. दिनांचे रक्षण करणारे हे रामनाम आहे. साईबाबांना उपदेश करण्याकरिता योग्य जागेची किंवा वेळेची जरुरी नसते. ते उठता बसता किंवा चालतानाही सहजपणे निश्चितपणे सर्व उपदेश करीत असत. याविषयीची एक गोड कथा श्रोत्यांनी आदरपूर्वक श्रवण करावी, म्हणजे साईबाबांच्या दयाळूपणाचा व सर्वत्र विद्यमानत्वाचा अनुभव येईल. एकदा एक श्रेष्ठ भक्त कोणा एकाची गोष्ट बोलत असताना स्वतः वाईट विचाराकडे ओढले गेले आणि निंदा करण्यासाठी अगदी गळून गेले. चांगले गुण राहिले एकीकडे आणि निंदा तोंडातून दोन्ही बाजूंनी जोराने वाहू लागली. मूळ गोष्टीचा चुथडा झाला आणि निंदेला ऊत आला. काही कारणाने कोणाचे आचरण निंद किंवा ठपका ठेवण्यासारखे असते तर त्याची कीव जाणून त्याला आपल्या समोरच प्रबोधन करावे. निंदा कधी करू नये हे तर प्रत्येक जण स्वतः जाणतो, परंतु ही निंदा करण्याची वृत्ती दाबता दाबली जात नाही आणि पोटात मावत नाही. तेथून मग घशात येते, हळूहळू ओठांवर येऊन सुखासमाधानाने बाहेर वाहते. खरेच निंदकासारखा त्रिभुवनात कोणी उपकार करणारा नाही. ज्याची तो निंदा करतो त्याचे तो नाना तऱ्हेने कल्याण करतो. कोणी रिठ्याने म्हणजे साबणासारखे धुण्याचे कामी उपयोगी पडणारे झाडाची बीब मळ काढतो, कोणी साबणादी साधनांनी व कोणी स्वच्छ पाण्याने मळ काढतात, तर निंदक जिभेने मळ काढतात. दुसऱ्यांवर करण्यासाठी स्वतःची मानसिक अधोगती हे सहन करतात, त्यांची उपकार करण्याची कृती महान होय. निंदक खरोखरीच अतिवंदनीय आहेत. ज्यांची ते निंदा करतात त्यांना ते पावलोपावली सावध करतात. निंदेच्या निमित्ताने त्यांचे दोष त्यांना जाणवितात आणि भविष्यातील अनेक प्रकारचे अनर्थ टाळवितात. त्यांच्या उपकारांची मी किती बरे स्तुती करू. ज्यांच्या महानतेचे साधू संतांनी अनेक तऱ्हांनी वर्णन केले आहे, त्या निंदक जनांना माझा साष्टांग नमस्कार असो. असे या भक्ताच्या तोंडाला निंदा करण्याचा ऊत आलेला पाहून ती ऐकणाऱ्यांना किळस आली आणि ती सर्व मंडळी बाबांच्या दर्शनासाठी मशिदीकडे निघाली आणि निंदक भक्त शौचासाठी नाल्याकडे निघाले. साईबाबा पूर्ण अंतर्ज्ञानी होते. भक्तांना वेळीच ते शिकवण देत असत. पुढे त्यांनी कसा प्रकार घडवून आणला तो ऐका. मंडळीसह बाबा लेंडी बागेकडे निघाले असताना बाबांनी त्या निंदक भक्ताला चौकशी केली. त्यावर मंडळी म्हटली की ते नाल्यावर शौचाला गेले आहे. नंतर आपला कार्यक्रम आटोपल्यावर बाबांची स्वारी लेंडीवरून परत फिरली. नाल्यावरून ते निंदक भक्तही घरी जाण्यासाठी परत फिरले. वाटेत त्यांची व बाबांची भेट झाली आणि जी हकीकत घडली ती काळजीपूर्वक ऐका, अशी मी श्रोत्यांना हात धरून विनंती करतो. तेथेच एका कुंपणा शेजारी गावातील एक डुकरी जनलोकांचा मलोत्सर्ग गोड पक्वानांप्रमाणे प्रेमाने व आवडीने मनसोक्त चाखत असलेली आपल्या हाताने दाखवून त्या भक्ताला बाबा म्हणाले, पहा, त्या डुकरीच्या जिभेला काय गोडी वाटत आहे ना. जनलोकांचा मलोत्सर्ग कुस्करत आहे आणि आपल्या आप्तजनांवर राग दाखविण्याची आपली हौस यथेच्छ फेडून घेत आहे. मोठ्या पुण्याईने प्राप्त झालेल्या हा मनावाचा जन्म जो अशा रीतीने फुकट घालून स्वतःचा घात करून घेणाऱ्याला मी शिर्डी कोणते सुख देऊ शकेल. बाबा असे बोलत गेले आणि ते बोल त्या निंदक भक्तांच्या अंतःकरणात जोराने शिरून फार टोचले. त्यांना सकाळी घडलेली गोष्ट आठवली आणि मग बाबांचे बोल मनात फार झोंबले. असो, बाबा तर वेळ प्रसंग पाहून भक्तांना अनेक तऱ्हांचे उपदेश करीत असत. त्यातील सार हृदयात साठवून ठेवले तर परमार्थ कधी दूर राहील का. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. या म्हणीचा खरेपणा खोटा नव्हे, परंतु तो अन्न व वस्त्र एवढाच पुरता लागू आहे. त्याला जो परमार्थासाठी लावू पाहिल
त्याचा परमार्थ सर्व तऱ्हेने लुबाडला जाईल. जैसे जो करील तैसे तो बरील, हे बाबांचे बोल अत्यंत मोलाचे आहे. आणखी सुद्धा बाबांचे बोल ऐकले तर आत्मानंदाला डोलायला लावलीत आणि भावभक्तीची ओल असली तर तिची मुळे खूप खोल जातील. मी पाण्यात, जमिनीत किंवा लाकडात कुठल्याही जागी लोकवस्तीत किंवा रानावनात, आपल्या देशात किंवा परदेशात, तसेच दैदिप्यमान आकाशातही भरलेलो आहे. मी एकदेशी नव्हे, 3.5 हातांच्या मर्यादित जागेत माझे अस्तित्व जे मानतात त्यांची चुकीची समजूत दूर करण्यासाठी मी देह धारण केला आहे. जे भक्त मनात कोणतीही इच्छा न धरता एकनिष्ठपणे केवळ माझे एकट्याचे रात्रंदिवस भजन करतात त्यांना मी तुपण्याच्या दुबजा भावाशिवायचे प्रत्यक्ष मी पण प्राप्त होते. गोडी शिवाय वेगळा राहू शकेल, समुद्र लाटांशिवाय वेगळा राहू शकेल, किंवा डोळा तेजाला सोडून राहील, परंतु माझा भोळा भक्त माझ्याशिवाय वेगळा राहणार नाही. ज्याच्या मनात जन्म मरणाचे फेरे निश्चितपणे चुकवायचे असतील त्याने प्रयत्नपूर्वक शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे सदाचाराने राहून कोणत्याही कारणाने मनोविकार क्षुब्ध होऊ नये न देता सदा सर्वदा शांत असावे. त्याने कोणाच्याही मनाला झोंबतील किंवा टोचतील असे शब्द बोलू नये, कोणाच्याही नाजूक भावना दुखवू नये किंवा उणेपणा उघड करू नये आणि सदा चांगल्या व पापरहित कर्मात मग्न असावे आणि आपल्या कर्तव्य कर्माकडे लक्ष ठेवून असावे. माझ्या ठिकाणी मन व बुद्धी लावून समर्थ अशा माझे सतत स्मरण करावे. अशा त्याला देहाचे कधीही काहीही होवो याची पर्वा नसते आणि कसलीही भीती तर खात्रीने नसते. जो माझ्याकडे अनन्यपणे पाहतो, जो पापांपासून मुक्त करणाऱ्या माझ्या कथांचे श्रद्धेने वर्णन करतो व ऐकतो, जो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबद्दल भक्तिभाव धरीत नाही, त्याचे चित्त परमात्म्य स्वरूप होईल. माझे नाव घ्या, मला शरण या, हे तर सगळ्यांना बाबा सांगत गेले, पण त्याबरोबर आपण कोण ते जाणण्याकरिता त्यांना आपल्या कथांचे श्रवण व मनन करण्याचा उपदेश केला. अशा प्रकारे कोणा एकाला भगवंताचे नामस्मरण, तर दुसऱ्याला भगवंताच्या लीलेचे श्रवण, तर तिसऱ्याला भगवंताची पूजा अर्चा बाबा सांगत असत. वेगवेगळे नेम वेगवेगळ्या अधिकारी व्यक्तींना सांगितले जात. कोणा एकाला अध्यात्म रामायण, तर कोणाला ज्ञानेश्वरीचे पुराण, कोणाला हरिवरदाचे पारायण, तर कोणाला गुरुचरित्राचे वचन सांगत असत. कोणाला आपल्या पायांजवळ बसवीत, कोणाला खंडोबाच्या देवळात उगीमुगी बसायला सांगत, तर कोणाच्या गळ्यात विष्णू सहस्त्र नामावली कळकळीने बांधित, कोणाला रामविजय वाचण्यास उपदेश करीत, तर कोणाला ध्यानधारणेचा व नामस्मरणाचे महत्व सांगत, कोणाला छांदोम्य उपनिषद व गीता रहस्य यांची स्वाभाविक गोडी श्रद्धापूर्वक अनुभवायला सांगत असत. अशा तऱ्हेने कोणाला काही दीक्षा देण्याच्या प्रकारांना सीमाच नव्हती. कोणाला प्रत्यक्ष तर कोणाला स्वप्नात सूचक उपदेश करण्याची त्यांची नवलाई तर अपूर्व होती. एकूण एक जातीचे भक्त धावून बाबांच्या दर्शनाला येत असत. एखाद्याची दारूवर फार प्रीती असली तर त्याच्या स्वप्नात बाबा जात, छातीवर बसत, हात पायांनी ती दाबून ठेवीत आणि दारूला कधी स्पर्श करणार नाही असे कान धरून म्हणायला लावीत आणि तशी शपथ घेतल्यावरच त्याला सोडून जात असे. लग्न घरात ज्योतिषी जसे भिंतीवर हरी व हर यांची चित्रे काढतात, तसे गुरु ब्रह्म गुरु विष्णू सारखे मंत्र एखाद्या भक्ताच्या स्वप्नात जाऊन लिहित असत. कोणी चोरून योगासने लावून हठयोगाच्या साधनांचे प्रयोग करू लागलेले बाबांना अंतर्ध्यानाने कळले तर त्याला ते अचूक टोमणा मारीत असत. हठयोग साधनेत शरीराला उगाच फार कष्ट व त्रास दिला जातो म्हणून ती आपल्या भक्तांनी करू नये असे बाबांना वाटत असे. त्यांचा उपदेशाचा भर भक्ती मार्गावरच जास्त होता.
त्याला एखादा अनोळखी माणसाबरोबर निरोप पाठवून देत की भाकर खाऊन स्वस्थ बसता येत नाही का? सबुरी धरून राहावे की कोणाला प्रत्यक्ष भेटून निक्षून सांगत की आमची जात कठोर आहे, एक दोन वेळा समजावून सांगून पाहू, मग शेवटचा इलाज फार कडक उपयोगात आणू. आमच्या शब्दांची जो परवा करणार नाही त्या पोटच्या पोराला सुद्धा 2 तुकड्यांनी चिरून फेकून देऊ. साईबाबा विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ व उदार अंतःकरणाचे महात्मा होते. त्यांच्या अद्भुत कृत्यांचे मी पामर कसे वर्णन करू शकणार? तो कोणाला ज्ञान व विरक्तीची प्राप्ती करून देत असत, तर कोणाला चांगली मनोवृत्ती व भक्ती मिळवून देत असत, तर कोणाला संसारातील व्यवहारातील निर्दोष व स्तुत्य वर्तनाची शिस्तही लावून देत असत. त्याबद्दल उदाहरण म्हणून एक चुटका मी श्रोतेजनांना कथन करतो. एकदा भर दुपारी बाबांच्या मनात काय आले कोणास ठाऊक, त्यांची स्वारी राधाकृष्णाच्या घराशेजारी अचानक आली. बरोबर काही लोक होते. बाबा म्हणाले, आणा आणा रे शिर्डी, आणा आणा रे शिडी. लगेच एकाने तत्काळ जाऊन शिडी आणून ठेवली. बाबांनी ती जवळच्या घराला लावली आणि स्वतः छपरावर चढले. त्यांच्या मनात काय बेत होता ते कोणाला कळेना. त्यावेळी ते शिडी वामन गोंदकरांच्या घराला लावली होती. त्यावरून श्री स्वाई स्वतः झरझर छपरा वर चढले. तेथून शेजारीच घराला लावून असलेल्या राधाकृष्णीच्या घराचे छप्पर होते, तेही बाबा पटकन ओलांडून गेले. काय हा चमत्कार कोणालाच कळेना. त्यावेळी राधाकृष्णबाईंना मोठा जोराचा हिमताप आलेला होता आणि त्या अत्यंत अस्वस्थ होत्या. त्या काळी बाबा स्वतः देखील फार अशक्त होते. दोघे 2 बाजूंना धरू लागत तेव्हाच ते चालू शकत असत. मग एवढी शक्ती त्यांना कुठून आली? असो, लगेच दुसऱ्या बाजूनी छपराची उतरण ओलांडून ते छपराच्या कडेला आले. तेथे सुद्धा तीच शिडी लावलेली आणि खाली उतरून आले. जमिनीवर पाय लागताच त्या शिडीवाल्या उशीर न करता तत्काळ आठवून देऊन 2 रुपये काढून दिले. 2 ठिकाणी फक्त शिडी लावली, हेच काय ते मेहनतीचे काम, परंतु त्याची भरपाई बाबांनी एवढ्या मोठ्या तऱ्हेने फेडावी का? जमलेल्या लोकांमध्ये सहज कुतूहल उत्पन्न झाले की बाबांनी निसणवाल्याला इतका पैसा कसा काय दिला? कोणीतरी बाबांना विचारले असे ते म्हणू लागले. तेव्हा एकाने धीर धरून बाबांना विचारले, तर बाबांनी उत्तर दिले, कोणाच्याही श्रमाला थोडाही भार फुकट घेऊ नये. कोणाकडून काम करवून घ्यावे, परंतु त्याबरोबर त्याच्या श्रमाचा विचार मनात राहू द्यावा. आपल्या जीवाला असा नेम लावावा की कोणाचेही फुकट परिश्रम घेऊ नये. बाबा असे का करीत असत त्याचे खरे वर्म कोणाला समजणार? त्यांनाच ठाऊक. संतांच्या मनातले अत्यंत गूढ असते. बाबांच्या थोंडचे शब्द हेच आम्हाला सर्वस्वी आधार आहेत. त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय ठेवला तर संसारातील व्यवहार सुरळीत चालेल. असो, पुढील अध्यायाची गोष्ट या अध्यायापेक्षा जास्त चांगली असेल. एका मोलकरणीची भाबडी पोर वेदांताच्या गूढ प्रश्नाचा उलगडा करून देईल. दासगणू ही प्रसादिक हरिदास यांना सामान्य जनांवर उपकार करण्यासाठी संस्कृत भाषेतील ईशावास्य नावाच्या उपनिषदाचे मराठी भाषांतर करण्याचा निश्चय केला. साई कृपेने ग्रंथ लिहिला, परंतु काही गूढ अर्थ राहिला आणि मनात संशय पडला. परंतु बाबांनी तो कसा फेडावा? शिर्डीत बसून दासगणूंना ते म्हणाले की तू पार्ल्याला जाशील तेव्हा काकासाहेब दीक्षितांची मोलकरीण तुझ्या शंकेचे समाधान करेल. असो, त्या अध्यायात ईशावास्य उपनिषद रूपी कमळाच्या सभोवर वाणीची देवता सरस्वती रूपी भ्रमरी गुणगुणात गिरट्या घालील. त्या कमळाचा वास सेवन करण्याचे कला कौशल्य चाणाक्ष श्रोत्यांनी उपयोगात आणावे. असो,
पुढील अध्यायात हेच सांगितलेले जाईल. करता करविता दाससागर दयासागर श्री साई आहे. श्रोत्यांनी सावडीप्रमाणे श्रवण करावे म्हणजे कल्याण होईल. हेमाडपंत साईबाबांना शरण आले आहेत. तसेच सर्व प्राण्यांमध्ये वास करीत असलेल्या परमेश्वराच्या ठिकाणी लीन झालेले आहेत. श्रोत्यांनी मला नीट लक्ष देण्याचे दान द्यावे. हे साईंचे कथाचे निरूपण गोड आहे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा मद अनुग्रह 2 नावाचा 19वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.